नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर तेल ओतलं. गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकली. ताजा लसूण ठेचलेला आपण टाकलेला आहे फोडणीला. आता परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे. आज मी मेथीची भाजी बनवणार आहे. तुम्हाला वाटेल की हे रोज रोज काय तुम्ही मेथीची भाजी दाखवता, शेपूची दाखवता, भाज्या दाखवता, पण माझा प्रयत्न असा आहे की वेगळं काहीतरी त्यामधून तुम्हाला बघायला मिळेल. तर मग आज मी काय केले, मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ न घालता आज मी हिरव्या मुगाला मोड आणून मी ते मूग वापरलेले आहेत ह्या भाजीमध्ये. असं तुम्ही करून बघा, कारण हे पचनास पण हलकं असतं आणि मोड आलेली मूग आपण खाल्लो ना की वजन कमी पण होतं आणि वजन कमी करायला पण ते फायदा होतो त्याचा. आणि आपण त्यापासून अप्पे, डोसे, ढोकळा वगैरे काही आपण किती पदार्थ बनवू शकतो त्यापासून. पण मी आज मेथीच्या भाजीमध्ये हे मोड आलेली मूग मी टाकलेले आहेत. अशा पद्धतीनं भाजी बघूया करून, पण खूप छान लागली, अप्रतिम. कारण खरंच भाजी मुगाच्या डाळीला आपण जे घालून हे करतो ना, भाजी करतो, तर त्यापेक्षाही दुपटीनं हे मोड आलेली मूग घालून मी भाजी बनवली ना, खरंच खूप छान लागलेली आहे. आणि असंच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि प्रयत्न करणार आहे घेऊन येण्याचा. तर तुम्ही अवश्य बघा आणि मला असंच तुम्ही माझं रेसिपी बघत राहा. मी प्रयत्न करेन की नवनवीन काहीतरी घेऊन येण्याचा. पण पारंपरिक जी रेसिपी आहेत ना, तर त्याला आपणाला दररोजच्या जेवणामध्ये लागणारच असतात. म्हणून आपल्या ह्या दररोजच्या भाज्या पण मी काहीतरी वेगळं करून मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर कशी झाली आहे काय नाही ते मला माझी रेसिपी बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आणि झालेली आहे आपली भाजी, कारण ह्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत. मसाले म्हणजे काय, मी वेगळे मसाले नाही टाकले. दररोजच्या भाजीला जे लागतात, तिखट, मीठ, हळद किंवा शेंगाचं कूट दाण्याचं, हे असं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही बघत राहा, माझ्या नवनवीन रेसिपी येतील. शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका.